एसईओ म्हणजे इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. स्क्रीन तुम्हाला दिसते का नाही दिसत? दिसते. एसईओ खूप सिंपल गोष्ट आहे. एसईओ चे टाइप्स असतात आणि ते कोणते कोणते असतात? ऑन पेज, ऑफ पेज आणि टेक्निकल एसईओ. टेक्निकल एसईओ म्हणजे काय आणि ऑफ पेज एसईओ म्हणजे काय, तुमच्या शब्दात सांगा. ऑन पेज म्हणजे आपल्या वेबसाईट वरच्या वरती जे काही चेंजेस केलेले. तुम्हाला काय विचारले? ऑफ पेज आणि ऑन टेक्निकल एसईओ म्हणजे काय? ऑन पेज विचारलं होतं का? ऑन पेज एसईओ म्हणजे काय? मी जर इथं डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे सर्च करतोय, काय सर्च केलं? डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे सर्च केलं. तर डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे सर्च जर केल्यानंतर तुम्हाला कोणते रिझल्ट येतात? एक तर स्पॉन्सर रिझल्ट आले, नंतर काय आले? नंतर लोकल एसईओ आले आणि इथं एनएमडीचं दिसतंय, ह्याला बोलतात एसईओ. एक नंबरला इथॉन्स दिसतंय, 2 नंबरला एनएमडी दिसतंय. बाकी कोण आहेत का? पण जर ह्यांना जर एक नंबरला जर आणायचं असेल बाकीच्या गोष्टींमध्ये, आपल्याला आता दुसऱ्या गोष्टीमध्ये एक नंबर द्यायचे. कोणत्या? इन पुणे काढून टाकायचे. हा एक कीवर्ड आहे. कीवर्डचे टाइप्स असतात. कोणते कोणते टाइप्स असतात? लॉंग टेल, शॉर्ट टेल आणि सीझनल. काय असतात? लॉंग टेल, शॉर्ट टेल आणि सीझनल कीवर्डचे टाइप्स असतात. तर मग आपण सगळे कीवर्ड सर्च करतो ते लॉंग टेल सर्च करतो. आपण फक्त डेटा अनालिटिक्स टाकलं तर ते काय आहे? शॉर्ट टेल. आता मग डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणेसाठी काय येत होतं? आपली वेबसाईट एक नंबरला येत होते. पण आता येते का? येते का आता एक नंबरला? आता स्पॉन्सर्डच येते. नंतर काय येत आहे? गुगलचं एक येत आहे, ग्रो विथ गुगल दिसते. त्यांचं पण एक डेटा अनालिटिक्सचे सर्टिफिकेट आहे. नंतर सिम्पली लर्नचं येत आहे. नंतर ग्रेट लर्निंगचं येत आहे. नंतर मायक्रोसॉफ्टचं येत आहे, उर्मीचं येत आहे. नंतर काय येत आहे? स्पॉन्सर. परत एकदा पहिल्या पेजवरती कोणाचेच येत नाही. पुण्यामधले एक परी लोक रँकिंग होतात का डेटा अनालिटिक्स कोर्सेला? डेटा अनालिटिक्स कोर्स जर सर्च करायला एखादा बँगलोरचा माणूस असेल तर तो पण डेटा अनालिटिक्स कोर्सेस सर्च करेल. गुजरातचा म्हणजे हे वर्ल्ड वाईड रँकिंग येतात. काय येतात? वर्ल्ड वाईड रँक. मग ह्याच्यामध्ये एक तरी आतापर्यंत पुण्याचा माणूस दिसलाय का तुम्हाला? एक तरी पुण्याची वेबसाईट आली का वरती डेटा अनालिटिक्स कोर्सेसला? पण डेटा अनालिटिक्स कोर्सेसला किती लोक सर्च करतात माहिती का? 10 मिलियन एका दिवसाचे. किती? 10 मिलियन एका दिवसाचे डेटा अनालिटिक्स कोर्सेसला. मग आपली जर वेबसाईट एक नंबरला दिसली डेटा अनालिटिक्स कोर्सेसला, तर 10 मिलियन मधले किती लोक आपल्या वेबसाईटवरती क्लिक करतील आणि किती लोक इन्क्वायरी किती येतील? तर त्यासाठी एक नंबरला दिसणं गरजेचं आहे. ग्रामपंचायतीचे सदस्य होणं अवघड आहे का पंतप्रधान होणं अवघड आहे? आमदार होणं अवघड आहे का सरपंच होणं अवघड आहे? म्हणजे मी जर एखादा कीवर्ड टाकला, डेटा सायन्स कोर्सेस इन डेक्कन, तर तिथे रँकिंग व्हायला किती दिवस लागेल? डेक्कन मध्ये किती लोकसंख्या आहे? 5 लाख. बरोबर आहे. डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे हे त्याच्यापेक्षा हार्ड जाईल, कारण पुणेमध्ये जास्त लोक येतात, जास्त कॉम्पिटिटर येतात. आता ही रँकिंग कशावरती डिपेंड असते? कॉम्पिटिटरवरती डिपेंडेंट असते. म्हणजे सपोज बघा, एमपीएससी देणारे विद्यार्थी किती येतं? 20 लाख असतील आणि त्याच्यातून जागा किती निघतात? 200. म्हणजे 10,000तून किती माणूस सिलेक्ट होतोय? 1 का 2? बरोबर आहे ना? मग आय एस व्हायचंय तर आय एस साठी कॉम्पिटिशन किती आहे? आय एस साठी अजून जास्त कॉम्पिटिशन आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे आय एस होण्याचे पर्सेंटेज किती होतात? 1%. तर सेम त्याच आहे की जर आपल्याला एफसी रोडला जर वेबसाईट रँकिंग करायची तर लवकर रँकिंग होईल. पूर्ण एफसी रोडला किती कॉम्पिटिटर येतं? 3. किती कॉम्पिटिटर आहेत? ओनली 3. पण जर तुम्ही
विचार काय केला, पूर्ण पुण्यामध्ये रँकिंग व्हायचं तर पुण्यामध्ये किती टाइम लागेल आपल्याला, फक्त पुण्यामध्ये कमी टाइम लागेल ना, आणि पूर्ण महाराष्ट्रात व्हायचं म्हणलं तर अजून जास्त टाइम लागेल, पूर्ण इंडियामध्ये व्हायचं तर अजून जास्त. मग पूर्ण इंडियामध्ये आपल्याला बघा सिम्पली लर्न पण आपला कॉम्पिटिटर आहे, अपग्रेड पण आपला कॉम्पिटिटर आहे, IBM पण आपला कॉम्पिटिटर आहे, अजून कोण आहे, भरपूर सारे लोक देतात. दिल्लीमध्ये पण डेटा अनालिटिक्सचे क्लासेस आहेत, मुंबईमध्ये पण आहेत, बँगलोरमध्ये पण आहेत, हैदराबादमध्ये पण आहेत. मग आपण का नाव सचित का आपली वेबसाईट, जो जास्त मेहनत करेल त्याची वेबसाईट रँकिंग होते. तर इथे तुम्ही सगळ्या गोष्टी काय करा, लक्षात घ्या. कुठं NMDचं दिसते का, पहिल्या पेजवरती नाही, तिसऱ्या पेज पण नाही, चौथ्या पेजेस वरती पण नाही, आणि एखादा जनरल माणूस एवढ्या पेजला जाईल का मागे. तर मग आता आपली स्टेप काय करायची, आता आपण इन पुणे टाकलं तर सगळ्यासाठी रँकिंग होतंय. आपण आता फक्त कशा पोहतोय, टक्क्यामध्ये. आपल्याला अजून नदीत जायचंय, नंतर कुठं जायचंय, समुद्रात जायचंय. समुद्र म्हणजे काय, जर एखाद्याने गुगलवरती सर्च केलं US मधून बेस्ट डेटा अनालिटिक ट्रेनिंग सेंटर, तर NMD आलं पाहिजे. आणि US मधून सर्च केलं तरी चालेल. तर एखाद्याने सर्च केलं वर्ल्ड इंडिया, काय सर्च केलं, आता जर एखाद्याने सर्च केलं बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस इन इंडिया, तर ते इंडियासाठी. नंतर जर असं एखाद्याने सर्च केलं बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस इन वर्ल्ड वाईड, तर मग त्याच्यामध्ये आपल्याला अजून कॉम्पिटिशन, US मध्ये पण क्लासेस. मग तुम्ही जशी कॉम्पिटिशन तुमची पुढे पुढे जाईल तसं तसं वाढत जाते. तर हे जे असतात ते कीवर्ड असतात. आता मी डेटा सायन्स साठी सर्च करून डेटा सायन्स, मी आता कोर्सेस टाकल्यानंतर आधी कोर्सेस टाकून बघतो तुम्हाला. काय टाकतो, डेटा सायन्स CINS माईक काढतात कोर्स. कदाचित आवाज येतो. नाही येतो आवाज, ऑफलाईन वाल्यांना येतोय ना आवाज, ऑनलाईन वाल्यांना. हो सर. डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, हे जर कीवर्ड सर्च केलं तर इथं पण NMD ची वेबसाईट रँकिंग होईल. पहिल्यांदा काय येते, हे जे येते स्पोर्ट, काय येते स्पॉन्सर, आणि इथं खाली येते काय येते बेस्ट, इथे NMD चे येतं, बरोबर आहे. तर ह्याला बोलतो ते SEO. इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट. पण आपण आता इथं पुणे जर काढून टाकलं, इन महाराष्ट्र करू, येईल का मग, येते का मग, नाही येत. इन इंडिया केलं तरी येईल का, नाही ना. आता इथे टाकू टॉप 10, काय येतो, टॉप 10 डेटा सायन्स इन्स्टिट्यूट इन पुणे, काय टाकले, असं पण लोक सर्च करतात का. मग हे स्पॉन्सर आले. आता इथं ब्लॉग पण रँकिंग होऊ शकतो. आता ह्यांचं काय रँकिंग झालंय, ब्लॉग रँकिंग झालंय. ह्या कीवर्डला आपण का फोकस, लिंक्डइनचा ब्लॉग झालाय का रँकिंग. म्हणून मी वेबसाईट मध्ये तुम्हाला SEO मध्ये तुम्हाला डेफिनेशन सांगितली होती. इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग अवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. काय सांगितलं होतं मी, इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. झालंय. ID चालू होतं, ब्लॉगच आहे. दिसते का ह्यांना, बाकीचे ऑनलाईन वाले लोकांना दिसते ना, हे जे आलेत ना हे सगळे ब्लॉग आलेले, 60 डिग्री DGTM, हे सगळे ब्लॉग रँकिंग झाले. ह्याच्यामध्ये कुठे NMDचं नाव येतंय का, नाही येत. म्हणजे प्रत्येक कीवर्ड साठी काय आहे, तुमची रँकिंग वेगवेगळी आहे. ठीक आहे.
तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर ह्याला बोलतात एसईओ. एसईओ वरतीच 90% तुमचा बिझनेस डिपेंडेंट असतो आणि 10% म्हणजे 60-70% एसईओ आणि 30% काय करू शकतात गुगल ॲड. जर तुम्हाला गुगलवरती तुमचं प्रेझेन्स जर शो करायचं असेल, पहिले तर फोकस कशावरती करा, एसईओ वरती करा. दुसरा फोकस कशावरती करा, गुगल ॲड्स वरती करा. आणि तिसरा फोकस काय करा, लोकल एसईओ वरती करा. लोकल एसईओ म्हणजे जसं नियर बाय मी वगैरे जर टाकलं ना तर काय होईल, बाकीच्या लोकांनी मोबाईल मध्ये जरी बघितलं तरी तो व्हाईस सपोर्ट करा. हे जे दिसते त्याला लोकल एसईओ बोलतात. मग आता ही जर गोष्ट आपल्याला रँकिंग करायची असेल तर मी काल रँकिंग फॅक्टर सांगितलं होतं, जसं की टॉप 10 डेटा सायन्स कोर्सेस हे का रँकिंग होत आहे. किंवा जर आपण इथे टाकला, आता आपण काय सर्च करू, डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे. तर इथं जर आपण क्लिक केलं तर काय पहिल्यांदा स्पॉन्सर येत आहे, खाली आलंय. हे का रँकिंग होत आहे, कारण आपण जे गुगलचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते फॉलो केलेले. एसईओ मध्ये काय ऑन पेज एसईओ, ऑफ पेज एसईओ आणि टेक्निकल एसईओ. एसईओचे मेथड असतात. कोणते मेथड असतात, व्हाईट हॅट, ब्लॅक हॅट आणि ग्रे हॅट. मग मला तुम्ही सांगा की ह्या वेबसाईटचे एसईओ झालेले आहे का, कशावरून समजलं तुम्हाला, ती रँकिंग झाली म्हणून. पण एखादी वेबसाईट, आता तुम्हाला एखादी रँडम वेबसाईट मी ओपन करून देतो, सिने क्राफ्ट. काय टाकलं, या वेबसाईटचं रँकिंग झालंय का, असं रँडमली तुम्ही जर एखाद्या मीटिंग साठी गेलात आणि ते बोलले ह्या वेबसाईटचं रँकिंग झालंय, तर झालंय का सांगा, या वेबसाईटचं रँकिंग झालंय का. कसं सांगणार तू, सांग ऋषिकेश. ह्याचं एसईओ केले का अनिकेत. मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला काय क्वेश्चन विचारले त्याचे प्रत्येकाने आन्सर जर नाही दिलं तर तुम्ही आतापर्यंत जे शिकवले त्याच्यामध्ये लक्ष दिलं नाही. बरोबर बरोबर, परफेक्ट सांगितलं. एखादी भाजी शिजली का नाही हे कशावर समजतात, चेक करून पाहतात. तसंच इथं तुमचं एसईओ झालाय का नाही, या वेबसाईटचा एसईओ करायचा आहे तर किती दिवस लागेल मला. मला हे वेबसाईट कशाची, ऍक्टिंग कोर्सेस, फिल्म मेकिंग कोर्सेस आणि फोटोग्राफी कोर्सेस, ह्याच्यामध्ये जर मला 1 नंबरला यायचं असेल तर किती दिवस लागेल, आणि ह्या वेबसाईटचा एसईओ झालेला आहे का नाही ते सांगा. तू सांग, कुठं चेक करायचं. मग ह्याचं ऑन पेज एसईओ झाले का, ऑफ पेज एसईओ झाले का, टेक्निकल एसईओ झाले का, हे कसं चेक करायचं तू सांग. कसं चेक करायचं, कोणता टूल वापरायचा. त्या दिवशी टूल लिहून घेतलाय का नोटबुक मध्ये, आहे का नोटबुक तुझ्याकडे, तुम्ही सांगा. काय, एसईओ ऑप्शन. तर हे काय करायचं, कोणत्या पेजचं एसईओ झालंय का तर ते चेक करायचं. इथं जायचं, त्याचे URL कॉपी करायचा, कोर्सेस मध्ये गेल्यानंतर दिसेल तुम्हाला कोणते कोर्सेस आहेत, फिल्म मेकिंग. या फिल्म मेकिंग कोर्सेस साठी रँकिंग होते का. आता इथं बघा, ही वेबसाईट का रँकिंग होणार नाही, फिल्म मेकिंग 3 इयर डिग्री, ह्याच्यासाठी काही गरज होतं का. हे URL मध्ये असणं गरजेचं आहे का, फक्त फिल्म मेकिंगच पाहिजे होतं. पण ठीक आहे, आपण याचा एसईओ झालाय का ते चेक करण्यासाठी ऑन पेज एसईओ झालाय का हे कसं चेक करायचं, ऑन पेज एसईओ मध्ये टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन आणि इमेज ऑप्टिमायझेशनच असतात. पण आपल्याला आता पूर्ण एसईओ झालाय का ते जर चेक करायचं असेल कोणता, एसईओ ऑप्टिमल. याच्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा URL पेस्ट करायचा. आता एखादा युजर बोलला, पहिलं तर चेक करणं आपलं काम आहे, त्याचा लोडिंग टाइम किती आहे. असं जर एवढं जर बोल फिरत असेल तर लोक हा टूल यूज करतील का, पहिल्यांदा इंटरनेट तुमचं खराब आहे का ते चेक करा.
एवढं वेळ थांबतील का? लोक लगेच काय करतील, जसं मी ह्याने कट केलं असं कट करणार, मग त्यांचा बाउन्स रेट वाढत गेला. मी इथे सर्च करतो एसईओ ऑप्टिमर. एसईओ ऑप्टिमर साठी परत एकदा क्लिक करतो. ओपन झालं. इथं काय करायचं, कंट्रोल युआरएल ऑडिट करायचं. काय करतोय आपण, एसईओ ऑडिट. यू कॅन ओनली रन ऑडिट सब पेजेस. काय सांगितलं त्यांनी, हा एसईओ ऑडिट जो करतो ना फक्त होम पेजच करतो. तुमचं काय करतो म्हणजे ओव्हरऑल डोमेन अथॉरिटीच चेक करतो. याच्यासाठी प्रीमियम द्यावं लागतं. आता तुम्ही सांगा, ही जी वेबसाईट आहे ती रँकिंग आहे का? होईल का रँकिंग? वाटतं का तुला रँकिंग असं? कारण किती एरर येतं, ऑन पेज एसईओ झालेला आहे का, -B मध्ये म्हणजे नाही का. नंतर काय टाकलंय त्यांनी, लिंक बिल्डिंग केलंय का, नाही केलं. ऑन पेज एसईओ मध्ये HTTPS आहे का, मीडियम प्रायोरिटी वरती. रिडायरेक्शन भरपूर आहे. ऑन पेज एसईओ कुड बी बेटर, -B मध्ये. इथं काय टाकलंय, टायटल ते टाकलंय. काय टाकलंय, सिनेक्राफ्ट अकॅडमीचं. आणि किती पाहिजे होतं ते, 50 to 60 म्हणजे 30 to 50 कॅरेक्टर मध्ये पाहिजे. ह्यांचं किती, 16 कॅरेक्टर मध्ये. मग ते रँकिंग होईल का? आपला रूल काय सांगतो, जर तुम्हाला कोणती पण वेबसाईट रँकिंग करायची तर त्याचं टायटल जे असतं किंवा हेडलाईन असतं ते 30 to 50 कॅरेक्टर मध्येच असलं पाहिजे. ते नाही केलं. आता हे जे डिस्क्रिप्शन आहे किती असलं पाहिजे, 157 to 168, तर ते आहे. पण नाही, यांचं किती बघा, 120 कॅरेक्टर्स आहे, म्हणजे हे पण चुकलेलं आहे. नंतर बघा H2 टॅग किती टाकले. आपण काय सांगितलं होतं, जर कोणती पण वेबसाईट जर रँकिंग करायची असेल तर तिला H1 टॅग देणं गरजेचं असतं. मग H1 टॅग आहे का तुमच्याकडे? H1 टॅगच नाही दिला, वेबसाईट रँकिंग होती का? तुम्ही अभ्यासच नाही केला, पास होता का? राज्यात 1 नंबर येईल का? नाही येणार. तर सगळ्यात प्रायोरिटी काय आहे तुमची, H1 टॅग. आता H5 8 दिलेत, H4 33 दिलेत, तर हे तुम्हाला सगळ्यात समजलं पाहिजे. यांची कुठंच वेबसाईट रँकिंग होत नाही. नंतर HTTPS रिडायरेक्ट नाही झालं. कोणते कीवर्ड रँकिंग होतात का? डोमेन स्ट्रेंथ किती आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं, पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी. म्हणजे त्या पेजला हाऊ वेल पर्टिक्युलर पेज वर्किंग ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. पेज कसं काम करते, फक्त 3% त्याला स्कोर दिलाय 100 आउट ऑफ. आणि डोमेन किती काम करते, हे ऑफ पेज एसईओचं काम आहे. तुमची मोबाईल रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट आहे का, दिसायला चांगली दिसते का. आता बघा हे कसं अर्ध कटतंय, म्हणजे इथं पण नाही दिसत. तर हे काय आहे, मोबाईल रिस्पॉन्सिव्ह. तर त्याच्यामुळे ह्याचं एसईओ झाले का, ऑन पेज पण नाही झालं, ऑफ पेज पण नाही झाले. मग आता मला तुम्ही सांगा, ऍक्टिंग कोर्सेस इन पुणेसाठी जर मला ही वेबसाईट रँकिंग करायची तर मला किती टाइम लागेल? भावेश, अक्षय सांगतो, ऍक्टिंग कोर्स तू सांग. 2-3 वर्ष का? पण तुम्ही शिकलात, काय सांगलात, एसईओ करण्यासाठी किती दिवस लागतो? 3 to 6 मंथ लागतो जनरल टाइम. तुला जर आता विचारलं NMDचं जे पेज आहे, डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे, ह्याला रँकिंग करण्यासाठी किती दिवस लागेल? पण आता ऑलरेडी 1 नंबरला दिसते, 1 नंबरच्या पेजवरती. मग किती दिवस लागेल? तुम्ही सांगा. ऍक्टिंग कोर्सेस इन पुणे या कीवर्डला जर तुम्हाला एखादी वेबसाईट रँकिंग करायची तर किती दिवस लागेल सांग. अनिकेत, 3 महिने. तुम्हाला तर बघा, मला जर काय करायचंय, गुगलचं सर्टिफिकेट करायचंय तर मला किती दिवस लागेल? डिजिटल मार्केटिंगचं गुगलचं सर्टिफिकेट घ्यायचंय मला, तर मला किती दिवस लागेल? 2 दिवस लागेल. आणि जर तुम्हाला जर करायचं म्हटलं तर किती दिवस लागेल? 15-20 दिवस अभ्यास करावा लागेल. काय एवढा डिफरन्स? कारण माझा ऑलरेडी अभ्यास आहे. तुम्ही आता कुठे, पिंपरीला जायचंय आपल्याला, आणि तुम्ही कुठे येता आता, किंवा आपल्याला मुंबईला जायचंय आणि तुम्ही लोणावळ्यामध्ये, आणि मी आता पुण्यामध्ये. आधी कोण पोहोचेल?
हा आता तुम्ही पुढे मग आपलं एखादी जर वेबसाईट जर 10 नंबर पेज वरती असेल आणि एखाद्याची 1 लाख नंबरला पेजला असेल, 1 नंबरला लवकर कुणाची, त्याच्यामुळे तुमची पोझिशन काय आहे हे पण चेक करणं गरजेचं आहे. आता करंट वेबसाईट किती नंबरला रँक करते त्या वेब कीवर्ड साठी आणि त्याची कीवर्ड डिफिकल्टी किती आहे ते जर चेक करायचं असेल, आता तुम्हाला जर एखादा जनरल क्वेश्चन विचारला, आपण चेक करू डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे साठी किती दिवस लागेल किंवा ऍक्टिंग कोर्सेस इन पुणे साठी 1 नंबरला रँकिंग होण्यासाठी किती दिवस लागेल. तर त्याचं जे प्रॉपर आन्सर जर काढायचं असेल तर काय करावं लागतं, कीवर्ड रिसर्च. मग आता मी तुम्हाला सिंपल क्वेश्चन विचारतो, इथं मी कीवर्ड रिसर्च सांगतो. कीवर्ड रिसर्च कोणत्या टूलनी करतात माहितीये? गुगल कीवर्ड प्लॅनर टूल. काय करायचं, गुगल कीवर्ड प्लॅनर टूल हा टूल यूज करायचा. आता ह्याच्यामध्ये काही नवीन स्टुडंट आहेत त्यांनी पण लक्ष द्या, पहिल्यापासून शिकवतोय मी तुम्हाला कीवर्ड रिसर्च कसं करायचं हे जर समजलं तर आतापर्यंत दुसरा तिसरा लेक्चरच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय हे सगळं समजणार आहे. इथं कोणतं पण अकाउंट घ्यायचं. कोणतं अकाउंट घेणार तुम्ही? जे कॅन्सल आहे ते घेणार का? जे चालू आहे ते घेणार. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, टूल मध्ये जायचं. टूल मध्ये गेल्यानंतर नाही ना, नंतर इथं डिस्कवरी आणि इथं काय करायचंय, 10 मिनिटं. इथं काय सांगा, ऍक्टिंग कोर्सेस इन पुणे. काय सर्च केले मी, ऍक्टिंग कोर्सेस. या कीवर्डला मला किती दिवस लागणार आहेत रँकिंग होण्यासाठी किंवा ह्याला किती लोक सर्च करतात, 1,000 ते 10,000. मग ह्याच्यामध्ये बिझनेस होऊ शकतो का, म्हणजे एका दिवसाचे नाही, मंथली लोक किती सर्च करतात, 10,000. हॅलो, हा येस, हा रिचिका पाटील. हाँ मुझे रिज्यूमे शेयर कर सकते हैं मैं? क्या नाम है आपका? ओके ठीक है. सांगा आता इथं काय आहे, म्हणजे 1K to 10K लोक सर्च करतात, मग महिन्याचे किती सर्च करतील, हे महिन्याचे येतं, एका दिवसाचे किती. हम्म किती सर्च करतील, दिवसाला 300. किती, 300, 333. 33 ते 333 लोक सर. मग हे कमी लोक होतात का जास्त होतात, म्हणजे ऍव्हरेज येते. आता ह्या ऍक्टिंग कोर्सेस इन पुणेला जर रँकिंग करायचं असेल तर इथं कॉम्पिटिशन किती आहे, लो आहे. मग लो म्हणल्यानंतर किती दिवस लागेल, 1 ते 3 महिने. आता इथं कॉम्पिटिशन जर हाय आहे, इथं कॉम्पिटिशन काय मीडियम आहे. ऍक्टिंग क्लासेस इन पुणे फीज ह्याच्यासाठी किती दिवस लागतील, 3 ते कशावरून डिपेंड आहे, मी जर एफसी रोडला आलोय पिंपरीवरून, तर येताना जर ट्रॅफिक जास्त असेल तर टाइम जास्त लागतो. तर ह्याच्यावरून तुम्हाला डिसाईड करायचं त्यासाठी टाइम किती लागणार आहे. आणि हाय असेल तर 1 वर्षापर्यंत पण लागेल. समजलं. आता आपल्याला जर कोणते कीवर्ड रँकिंग करायचे ते काय करायचं, इथं असेंडिंग ऑर्डर लावायचं, ज्याला सगळ्यात जास्त लोक सर्च करतात ना, जसं की आपण काय करणार, एरो डाऊन करणार. एरो डाऊन केल्यानंतर इथं बघा असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरने लागतं, ह्याच्यातले जे लोक जास्तीत जास्त सर्च करतात ना तेच घ्यायचं. तर असं कीवर्ड रिसर्च करायचं. मग मी वेबसाईट कोणत्या कीवर्ड साठी रँकिंग करणार, मग टायटल मध्ये कोणता टाकणार, ज्याला सगळ्यात जास्त लोक सर्च करतात. डिस्क्रिप्शन मध्ये कोणता टाकणार, क्लास ज्याला
सब डिस्क्रिप्शन म्हणजे एखाद्याला 10,000 सर्च करतात, एखाद्याला 9,000 सर्च करतात, एखाद्याला 8,000. म्हणजे टायटल, डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन मध्ये. त्याच्या खालचं ड्रामा क्लासेस कोणी H1 टॅग मध्ये. आणि बाकीचे जे कीवर्ड आहेत ते कुठे टाकणार? हे 100 to 1K घेणार का? नाही. एवढे कीवर्ड मी कॉपी करणार आणि हे कीवर्ड मी माझ्या पेज मध्ये टाकणार. हो, फक्त क्लिक करायचं. आता डिसेंडिंग ऑर्डरने लावायचं असेल तर यार वरती आहे. समजलं? आता मला ॲक्युरेट टाइम जर काढायचा असेल मला ह्याचं, मला कोणता टूल यूज करायचा? ॲक्युरेट मी जर सांगितलं नाही मला 1 ते 3 महिने नका सांगू. ॲक्युरेट किती दिवस लागणार? म्हणजे 10 दिवस, 3 महिने 10 दिवस लागेल का 1 दिवस 4 दिवस, 1 महिन्यात 4 दिवस लागेल, असं ॲक्युरेट टाइम सांगा. तर मग तुम्ही कसं सांगणार? तर ह्याच्यासाठी कोणता टूल यूज करायचा? हॅलो, हा बोला ना. हा, आता का? वरती आहे ना मग सेकंड फ्लोअर. बरं, तुम्हाला 10 मिनिटात कॉल करू का मी लेक्चर मध्ये? हो हो. हम्म. काय करायचं आपल्याला? इथं दुसरा कोणता टूल आहे? उबर सजेस्ट. एंटर केलं. नील पटेलचा टूल आहे. नील पटेल कोण आहे? SEO एक्सपर्ट आहे. एका SEO चे 5 करोड घेतो. आता इथं बघा, आपण ऍक्टिंग कोर्सेस इन पुणेसाठी चेक करत होतो. तुम्ही सांगितलं होतं 1 ते 3 महिना लागेल. तर ॲक्युरेट टाइम किती लागेल? इथून चेक करा. ऍक्टिंग कोर्सेस इन पुणे. एंटर केलं. आपण कोणत्या खंडात राहतो? आपण आता युनायटेड स्टेट साठी केलंय. युनायटेड स्टेट मध्ये राहतो का आपण? US मधले लोक वेगळंच सर्च करतात. आता इथं बघा, युनायटेड स्टेट मध्ये जर आपल्याला रँकिंग करायचं असेल तर किती दिवस लागतात? किती दिवस लागेल सांगा? चेक करा. हॅलो, हा बोला. काय एज्युकेशन झालेलं आहे? 1 मिनिट, मॅडमला लाईनवर. किती दिवस लागेल ते सांगा? SEO डिफिकल्टी किती आहे? 6 मंथ. त्यांना इन्फॉर्मेशन सांगा. सर्च केले तर 6 मंथ्स आहे. लास्ट अपडेट. किती किती दिवस लागेल सांगा लवकर. किती आहे? SEO डिफिकल्टी 5 आहे. 5 म्हणल्यानंतर 15 दिवसात तुमची हा कीवर्ड रँकिंग होईल. पण कुठं? US साठी. का? कारण ते US सिलेक्ट आहे. आता हेच मी काय करतो? इंडिया सिलेक्ट करतो. इंडिया कोणत्या खंडात आहे? मग इथे दिसतंय का इंडिया? मी इथे टाकून पाहतो इंडिया. आहे इंडिया. मग इंडिया सिलेक्ट करा आणि ह्याला रिफ्रेश करा. रिफ्रेश जर नाही केलं तर तेवढंच राहतं. पण तरी पण आपण बघू. इथं सर्च करावं. लॉग इन विथ गुगल. समजते ना सगळ्यांना का डोक्यावरून जाते? ऑनलाईन वाले का झोपलेत? समजत नाही कोणाला. पण ते होत नाही तर मे बी तुम्ही काय करायचं माहितीये का? इथूनच सर्च करायचं. कुठून? वर सजेस्ट सिलेक्ट करायचं आणि इथं ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करतात ना त्यावेळेस इथं काय करायचं? पहिल्यांदा युनायटेड स्टेट बाय डिफॉल्ट येतं. इथं जाऊन इंडिया सर्च करा. दिसतंय?
हे सर्च करायचं आणि नंतर मग कीवर्ड टाकायचा ऍक्टिंग प्रोसेसिंग, नंतर सर्च करा, मग तुम्हाला अॅक्युरेट आन्सर येईल. तिकडे गेल्यावर चेंज होत नाही ते. झालं. आता ह्याच्यासाठी एसईओ डिफिकल्टी चेंज झाली. तिकडे किती लोक सर्च करत होते? सर्च लोक किती करत होते? 20 लोक सर्च करत होते. म्हणजे महिन्याची किती लोक सर्च करतील? महिन्याचे 20 लोक. तर दिवसाचे किती? कसं काय 2 महिने? दिवसात 30 दिवस असतात, महिन्याला 30 दिवस असतात. महिन्याचे 20 लोक म्हणजे किती? अडीच. म्हणजे 0.6. अल्टरनेट डेचे एक माणूस सर्च करतो. मग तुम्ही कसं काय बोलता ते? तुम्हाला अॅक्युरेट आन्सर. आता इथं किती लोक सर्च करतात? 2040. मग महिन्याला किती लोक येतील? डिवायडेड बाय 30 करायचे. मग किती येतात? 2.5 किती येतात? 30 ने जर डिवाइड केलं, 3 चोक 2.4 समजलं. एसईओ डिफिकल्टी किती आहे? 23. मग रँकिंग होण्यासाठी किती दिवस लागेल तुम्हाला ह्या कीवर्डला? रँकिंग किती दिवस लागेल याला रँकिंग व्हायला? एसईओ डिफिकल्टी जर 10 असेल, मग किती होती? 5 होती. मग 5 ला 15 दिवस लागले. जर 10 असेल तर 1 महिना लागतो. 20 जर असेल दीड महिना लागला. 20 आहे, 23. जर 2 एसईओ डिफिकल्टी जर 20 असेल तर किती होतं? 2 महिने. बरोबर आहे. आणि एसईओ डिफिकल्टी आता 23 आहे. तर 23 वरची जे म्हणजे कसं जेवढी अमाऊंट असते टोटल 23 आहे ना एसईओ डिफिकल्टी, तर त्याला मल्टिपल बाय 3 करायचं. मग तेवढं नाही. तर ही वेबसाईट रँकिंग करायची तर 2 महिने 9 दिवस लागले. किती? 2 महिने 9 दिवस. 2 महिने 9 दिवस. एवढं जरी तुम्ही शिकला जीवनात तरी लय शिकला. आता जर तुम्ही गुगल ऍड रन केली, काय केली? गुगल ऍड रन केली. आपल्या कीवर्ड रिसर्च कशासाठी करतो आपण? कीवर्ड रँकिंग करण्यासाठी आणि एसईओ गुगल ऍड रन करण्यासाठी आणि एसईओ करण्यासाठी. मग एसईओ ची एक क्लिक किती रुपयाला येईल? गुगल ऍडची एक क्लिक कितीला येईल? एसईओ तर फ्री ऑफ कॉस्टच असतो. गुगल ऍडची एक क्लिक कितीला येईल? इथे दिलेले कॉस्ट पर क्लिक 41 रुपये किंवा 40 रुपये. मग तुम्हाला जर गुगल ऍड रन करताना जर सीपीसी ठेवायची तर इथूनच ठेवावं लागते. तुम्हाला कीवर्ड रिसर्च कशासाठी करायचंय? सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड. मग किती दिवसात तुमचं कीवर्ड रँकिंग होणार आहे हे त्याच्या. आता दुसरा कीवर्ड मी तुम्हाला एक रँक करून दाखवतो. आता तुम्हाला विचारलं डेटा सायन्स. मग आता बिझनेस डेटा सायन्स मध्ये केला पाहिजे का डेटा अनालिटिक्स मध्ये केला पाहिजे? तू सांग आणि ऍक्टिंग कोर्सेस इन पुणेचा मी बिझनेस ऍक्टिंग कोर्सेसचा मी बिझनेस चालू केला पाहिजे का? तू सांग. हा, चालू केला पाहिजे. ह्यांनी सांगितलं चालू केला पाहिजे. तू सांग. मी आता फॅक्टर आहे त्यामध्ये, जास्ती जण सर्च करतात. तुम्ही त्याच्यावरती क्लिक का केलं? येईल ते आता. टच येते, टच केलं. ऍक्टिंग कॉलेजेस इन पुणेला 2,500 लोक सर्च करतात. किती लोक? ऍक्टिंग कोर्सेस इन पुणेला किती? 2400 लोक म्हणजे 2,500. पण डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेला किती लोक सर्च करतात? 1,00,000. त्यांना मी क्वेश्चन विचारलं होतं की ऍक्टिंग कोर्सेस इन पुणेमध्ये ऍक्टिंग कोर्सेसचा बिझनेस करायला पाहिजे का? इन्स्टिट्यूट टाकायला पाहिजे तर ते बोलले की येस. तुम्ही सांगा आता डेटा सायन्स वरतीच फोकस केला पाहिजे का ऍक्टिंग कोर्सेस टाकले पाहिजे? डेटा सायन्स वरच फोकस केला पाहिजे. का? कारण किती लोक येतं? 1,10,000. मग 1,10,000 लोक सर्च करतात आणि ऍक्टिंग कोर्सेसचे किती? 2,500. 2,500 मधले किती लोक आपल्या वेबसाईट वरती येतील? दिवसाचे फक्त 3 लोक. आणि मग ऍडमिशन किती होतील आपले? 0.1. आणि डेटा सायन्स साठी किती होतील?
666 666 ऍडमिशन होऊ शकतात प्रॉबिलिटी. मग बिझनेस कुठं करायचा, काय करायचं? बिझनेस नुसतंच उगाच मला जी गोष्ट येते ती मी करणार, पण त्याला जर स्कोप नसला तर बरोबर आहे. त्यासाठी मार्केट रिसर्च करणं खूप गरजेचं आहे. ऍक्टिंग कोर्सेस कोण करतं? एकतर पहिला ऍक्टिंग करायची असेल तर फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं लागतं. दुसरं काय लागतं? दिसायला चांगलं लागतं. आणि एवढी लोक ऍक्टिंग करतात, त्याच्यातले किती लोकांना चान्स भेटतो? किती लोकांना? 1% पण नाही. 0.001% चान्स आहे तुम्हाला चान्स भेटायचा. मग लोक काय विचार करतील? आणि आता फॅमिली, जर तुम्ही बोलत मला ऍक्टिंगचा क्लास जॉईन करायचा, काय म्हणतील फॅमिलीवर? का का नाही बोलणार? ते आपला खेळ नाही म्हणते. म्हणून बघता का तुम्ही ऍक्टिंगचे क्लास काय करते? मला आता ऍक्टर व्हायचं, मी आता ऍक्टिंगचा क्लास लावतो. काय एवढंच राहिलं असं. एवढं तर आहे. पण त्यांना जर तुम्ही म्हणलात ना मला आता जॉबला लागायचंय, त्यासाठी मला हा क्लास लावा लागणार आहे, लाव ना मग तू. अभ्यासाचं म्हणलं ना ते लाव मग. कारण का? जॉब केल्या माणूस शेणा म्हणतो, पैसे येतात. हे लोकांची टेंडन्सी. मग हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे हे एवढे का लोक सर्च करतात? त्यांना ऍक्टिंग करायला मजा येईल का शिकायला मजा येईल? ऍक्टिंग करायला मजा येईल, पण त्यांना काय मजबुरी आणि मजदूरी करावं लागतं. मजबूरी से क्या करनी पड़ता है? मजदूरी. और मजदूरी का ही नाम क्या है? जॉब. जॉब मध्ये जाऊन काय करतात तुम्ही? मजदुरीच करतात. म्हणजे सपोज एखाद्या कंपनीमध्ये जाणार, तिथं बॉसने सांगितलेलं कामच करावं लागतं. मग दुसरं काय? पण जर आपण फ्युचर मध्ये एखादा बिझनेस जर टाकला, मग बिझनेस मध्ये काय? तुमच्याकडे नुसतं नॉलेज असून पण उपयोग नाही. काय? तुम्ही एखादी भाजी चांगली बनवता, काय होतंय? तुम्ही एखादी चांगली भाजी बनवताय, पण त्या एरियामध्ये काय होतं? तिखट भाजी खातच नाही. जसं की FC रोडला काय केलं? तुम्ही हॉटेल टाकलं. आपल्या गावाकडे थोडस तिखट लागतं घरी, पण FC रोडच्या लोकांना तिखट जर केलं तर ते म्हणतात ती भाजीच बरोबर नाही. इथं कुठले कोणते लोक राहतात? OMS म्हणजे आउट ऑफ स्टेट मधले. मग त्यांना तिखट खायची अलर्जी. इथं मारवाडी वगैरे भरपूर सारे लोक राहतात, हॉस्टेल वगैरे, बरोबर. FC लोक येतात. मॉडर्न कॉलेजचे काय पण खाते, मिरच्या पण खाते मिरच्या, पण इकडे FC कॉलेजचे खातील का? आणि तुम्ही जर नॉर्मल जसं आपल्या घरी बनवतात तसं जर बनवलं तर चालेल का हॉटेल तुमचं? तुम्ही क्वालिटी चांगली बनवताय, पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? मार्केट रिसर्च करावं लागतं. पोटेन्शियल किती आहे? आता जसं मला ऍक्टिंगची इन्स्टिट्यूट टाकायची कुठं? NIBM ला. आणि दुसरी ऍक्टिंग, आता माझ्याकडे मला पहिल्यांदा जागा सिलेक्ट करणं गरजेचं असतं बिझनेस मध्ये. मी एखादं केक शॉपचं दुकान टाकलं कुठं? NIBM ला. आणि एक केक शॉप टाकलं कुठं? पिंपरीला. मग NIBM चं चालेल का पिंपरीचं चालेल? तुम्हाला मार्केट रिसर्च करावं लागेल. NIBM मध्ये का चालेल आणि पिंपरीमध्ये का चालणार नाही, किंवा पिंपरीमध्ये का चालेल? कधी पण आहे ना, आता जर ऑफलाईन रिसर्च केलं तर आपण पाहिलं की आजूबाजूला कॉलेज आहे का? कॉलेज असेल तर तिथे लोक येतील, स्टुडंट येतील, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या रिसर्च करावा लागतो. आणि साईडला केक शॉप नियर बाय मी, केक शॉप इन पिंपरी आणि केक शॉप इन NIBM, असे किती लोक सर्च करतात हे आपल्याला काय करावं लागेल? गुगल ट्रेंड वरती हे करावं लागेल. आता मी इथं काय केलेलं आहे, चेक केलेलं आहे. इंडिया सिलेक्ट केले. 87% SEO डिफिकल्टी कशाची? डेटा सायन्स कोर्सेसची.
मग डेटा सायन्स 87% म्हणजे किती दिवस लागतील मला रँकिंग होण्यासाठी? आपली डिफिकल्टी जर हाय असेल तर आपण काय सांगितलं होतं? 6 ते 12 महिने. मग आता हे तर किती दिवस अॅक्युरेट टाइम सांगा म्हटल्यानंतर किती सांगणार आहेत तुम्ही? 8 महिने 7 दिवस नाही. मी काय सांगितलं होतं? म्हणजे जर काही 87 असेल तर जो 8 महिने 21 दिवस. 8 महिने 21 दिवस. समजलं सगळ्यांना? म्हणजे जर वरती जर 4 दिवस 84 असतं तर 8 महिने 12 दिवस. 85 असतं तर 8 महिने 15 दिवस. वरचा जो नंबर आहे त्याला 3 मल्टी म्हणजे जेवढा नंबर आहे ना त्याला 3 मल्टी 87 into 3 जरी केलं तरी बरोबर दिवसामध्ये answer आहे. हा? 260 बरोबर. आणि 260 दिवस केलं तर 8 महिने 21 दिवस होतात. तर ह्या गोष्टी आणि एक क्लिक किती रुपयाला येईल जर गुगल ऍड रन केली तर? आता मला जर ह्याच्यावरती काय करायची? गुगल ऍड रन करायची. मग मी जर गुगल ऍड म्हणजे पेड ऍडव्हर्टाइजमेंट आहे तर किती रुपये लागतील? 86. समजलं? आता दुसरं काय आहे? आपली जर वेबसाईट रँकिंग करायची असते तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वेबसाईटच्या आतमध्ये टाक. पहिली गोष्ट तर आता मला ही जर वेबसाईट फोटोग्राफीसाठी रँकिंग करायची तर ह्याच्यामध्ये मला काय करावं लागेल? फोटोग्राफीचं पेज टाकावं लागेल. पहिली गोष्ट तर दिसायला अट्रॅक्टिव्ह पाहिजे, युजर फ्रेंडली पाहिजे. मग ही वेबसाईट युजर फ्रेंडली आहे का नाही हे कसं चेक करणार आपण? ही वेबसाईट युजर फ्रेंडली आहे का नाही हे कसं चेक करणार तो? तर युजर फ्रेंडली आहे का नाही किंवा ही दिसायला चांगली दिसते का हे कसं चेक करणार? बोला. तुम्ही लक्षात राहा. तर ती युजर फ्रेंडली आहे का? तर त्यासाठी जीटी मॅट्रिक्स आणि एसईओ ॲबिलिटी. जीटी आणि तू कोणती वेबसाईट रँकिंग होईल जास्त? ज्या वेबसाईटचा ट्रस्ट जास्त कंट्रोल. म्हणजे त्याचा ऑप्टिमायझेशन स्कोअर जो पण असतो ना तो 70 पेक्षा प्लस असला पाहिजे तरच वेबसाईट रँकिंग होईल. कशी ऑप्टिमाइज म्हणजे मोबाईल रिस्पॉन्सिव्ह आहे का, डेस्कटॉप रिस्पॉन्सिव्ह आहे का, स्पीड कसं आहे, साईट मध्ये काय एरर आहे, तर ह्या पण गोष्टी मॅटर करतात. तुम्ही मेकअप केल्यानंतर आरशात बघतात तर तुम्ही वेबसाईट बनवल्यानंतर पेज बनवल्यानंतर काय करायचं तुम्हाला? जीटी मॅट्रिक्स किंवा काय करायचंय? एसईओ ऑप्टिमर जीटी मॅट्रिक्स किंवा गुगल स्पीड इनसाइट मध्ये चेक करा. झालं का? 81% लोडिंग टाइम किती आहे? हे सगळं इथं दिसत म्हणजे ओके दिसायला वेबसाईट. आता हे जीटी मॅट्रिक्स मध्ये पाहिलं. आता गुगल स्पीड इनसाइट मध्ये पाहू आपण. कोणतं? इंटरव्ह्यू मोबाईल रिस्पॉन्सिव्ह आहे का, डेस्कटॉप रिस्पॉन्सिव्ह आहे का ते कुठं चेक करायचं? गुगल स्पीड इनसाइट. आता दुसरं म्हणजे ट्रस्ट. जर सपोज तुम्हाला काय सांगितलं, एखाद्या विद्यार्थ्याने काय सांगितलं, इथे एखादा विद्यार्थी डेमोला आला त्यांनी तुम्हाला विचारलं की एनएमडी चा क्लास कसा आहे, तुम्ही सांगितलं 1 नंबर चांगला आहे, तर तो विद्यार्थी लगेच ऍडमिशन घेईल का? कारण तुम्ही सांगितलं. मग तुमचं ट्रस्ट किती त्याच्यावरती? 5%, 6%. किती ट्रस्ट आहे त्याच्यावरती तो ऍडमिशन घ्या. तुम्ही सांगितलं चांगलंय, परत ते दुसऱ्याला पण विचारणार ह्याला, त्यांनी पण सांगितलं चांगलंय. दोघांचा ट्रस्ट जास्त होईल का एकट्याचा ट्रस्ट जास्त? आता इथं मोबाईल रिस्पॉन्सिव्ह आहे का यांची? बिलकुल पण नाही. मग ही मोबाईल मधून जर कोणी सर्च केलं ऍक्टिंग कोर्सेस इनटू रँकिंग होईल का? कारण त्याला पाहिजे ते मोबाईल रिस्पॉन्सिव्ह करावं. डेस्कटॉप मध्ये ही रँकिंग होईल का? त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे डेस्कटॉप मध्ये पण ही 70च्या वरती.
मग इथून ह्या जेवढे एरर आहेत ते आपल्याला टेक्निकल एसईओ मध्ये सॉल्व्ह समजलं. आता दुसरं म्हणजे ट्रस्ट. मी जर उद्या सांगितलं की भारत बंद ठेव, लोक ऐकतील का माझं? पण नरेंद्र मोदींनी सांगितलं की भारत बंद ठेवणार, तर ऐकतील का? कारण तो ऑथोराइज पर्सन आहे आणि त्याचा ट्रस्ट जास्त. मग ज्या गोष्टीचा ट्रस्ट जास्त असतो ती वेबसाईट रँकिंग होते. मग एनएमडीच्या वेबसाईटचा ट्रस्ट जास्त आहे का सिनेक्राफ्टच्या वेबसाईटचा ट्रस्ट जास्त आहे? हे तुम्हाला कसं समजलं? एखाद्या डोमेनचा, डोमेन म्हणजे काय, पूर्ण एका वेबसाईटच्या आतमध्ये जेवढे पेजेस असतात त्याचा ऍव्हरेज निघून डोमेन अथॉरिटी होती आणि पेज अथॉरिटी कशामध्ये होते? पेजची होते. मग आपल्याला चेक करायची डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी. हे कसं चेक करायचं? पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी कसं चेक करायचं? तर त्यासाठी एक टूल यूज केला जातो, त्याचं नाव काय असतं? मोज. म्हणजे आता सपोज बघा, मी जर तुम्हाला इथे सर्च करतोय डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे, तर डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे सर्च केल्यानंतर इथे एनएमडीचं दिसतंय. तर हे पेज रँकिंग झाले का वेबसाईट रँकिंग झाली? पेज झाले. तर मग ह्या पेजची अथॉरिटी जास्त असेल का डोमेनची अथॉरिटी? म्हणजे हे जे द डिजिटल NMD.com आहे ह्याची अथॉरिटी वेगळी आहे आणि ह्या पेजची अथॉरिटी वेगळी. म्हणजे घरात एकच माणूस जरी श्रीमंत झाला तर त्या दुसऱ्या घराला म्हणजे घरातल्या सगळ्या लोकांना पण श्रीमंत म्हणलं जातं. एकाने जरी चांगलं नाव केलं तर बाकीच्यांचं ऑटोमॅटिक होतं. पण घरात 3-4 लोक जर चांगले रिस्पेक्टफुल असतील तर पूर्ण फॅमिलीचं जास्त स्कोर वाढेल. तर तसंच आहे की पूर्ण डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी. जर तुमचं होम पेज जरी चांगलं नसेल आणि एक जरी पेज तुमचं चांगलं असेल तर काय होईल? रँकिंग होऊ शकते. हॅलो, हा येस. सेकंड फ्लोअरला आदित्य सिंग. काजीचे नाही का आदित्य सिंग? हा, मंत्री सेंटरला या सेकंड फ्लोअरला, काय प्रॉब्लेम? NMD. हे बघा, ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, ह्याची अथॉरिटी चेक करायची. म्हणजे हे पेज सर्च इंजिन रिझल्ट पेज वरती आपली अथॉरिटी घरामध्ये कशी वाढत जाते, एक समाजामध्ये आपली वागणूक कशी पूर्ण समाजामध्ये, त्याच्यावरती आपल्याला ट्रस्ट ठेवला जातो. तुम्ही जर खोटं बोलत असला तर होतो का? तसं आपली वेबसाईट किती अथॉरिटी ते कसं चेक होतं? हाऊ वेल अ पर्टिक्युलर पेज वर्किंग ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज मोस्ट गिव्ह स्कोर 0. कोण स्कोर देतं? मग जर तुमची अथॉरिटी चेक करायची वेबसाईटची, ज्या वेबसाईटची सगळ्यात जास्त अथॉरिटी असते ती 1 नंबरला रँकिंग होते. मग जर तुम्ही ऍक्टिव्ह कोर्सेस इन पुणे टाकलं तर 1 नंबरला कोण रँकिंग होईल? जस्ट डायल. का? कारण त्यांची अथॉरिटी जास्त. आणि अथॉरिटी कशावरती वाढते? तुमचा एक्सपिरियन्स किती, म्हणजे तुमचं डोमेन किती जुनं आहे. जेवढं जुना डोमेन असेल तेवढे अथॉरिटी वाढत जाते. दुसरं काय, तुमचा क्वालिटी ऑफ कंटेंट. मी इथं मोज सर्च करतो, कोणता यूज करायचा आहे? अथॉरिटी चेक करण्यासाठी कोणता टूल यूज करायचा आहे? मोज बार नावाचा एक टूल आहे. डेफिनेशन पण तुम्हाला लक्षात आहे, पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटीची. हाऊ वेल वेबसाईट वर्किंग ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज मोस्ट गिव्ह स्कोर 0. ते चेक करायचं आणि इथं काय करायचं तुम्हाला? साइन इन करायचं. किंवा तुम्ही इथं काय करा, डायरेक्ट गुगल वरती टाका, काय टाका, मोज DA and PA चेक करा. मोजच आहे, इथे तुमचं URL टाका. ह्या पेजची आपल्याला डोमेन अथॉरिटी काय चेक करायची? पेज अथॉरिटी. आपण आता पेज अथॉरिटी चेक करतो का डोमेन अथॉरिटी चेक करतो? पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी दोन्ही पण चेक करायचे. डोमेन अथॉरिटी किती आहे? द डिजिटल 7%. समजलं? कीवर्ड रँकिंग किती झाले? 19. स्पॅम स्कोर किती आहे? 1 नंबरला कोणाची वेबसाईट आहे? सुलेखा. किती आहे डोमेन अथॉरिटी? 76. 2 नंबरला कोणाची आहे? हे तुम्हाला इथे दिसतंय का? आणि तुम्हाला 19 कीवर्ड रँकिंग झाले.
तर इथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे विथ 100% प्लेसमेंट हे 11 नंबरला म्हणजे 2 नंबरला दिसतंय. ESMO कोर्सेस इन पुणे किती नंबरला आहे? वेब अनालिटिक इन्स्टिट्यूट 13 नंबरला. डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे 14. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे 14. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे विथ प्लेसमेंट किती नंबरला आहे? 5. यांची पेज अथॉरिटी किती आहे? 3. समजलं सगळ्यांना? कोणता टूल वापरायचा आहे आपल्याला पेज अथॉरिटी डोमेन अथॉरिटीसाठी? सगळ्यांना लक्षात राहील एवढं. आता आपण काय करू, तुम्ही समजून घ्या. आजच्या लेक्चर मध्ये काय शिकलो आपण? व्हॉट इज पेज अथॉरिटी, व्हॉट इज डोमेन अथॉरिटी, हाऊ टू चेक पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी. पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी चेक करण्यासाठी कोणता टूल वापरायचा. नंतर काय शिकलो आपण? कीवर्ड रिसर्च शिकलो. कीवर्ड, एका कीवर्डला रँकिंग होण्यासाठी किती दिवस लागेल, किती एक्झॅक्ट टाइम लागेल. पेज अथॉरिटी म्हणजे हे कीवर्ड रिसर्च साठी कोणता टूल यूज करतो? गुगल कीवर्ड प्लॅनर टूल किंवा मग नील पटेलचा उबर सजेस्ट. या 4 गोष्टी शिकलो. तर हे तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं. आकाश संबंध, भावेश, अंकिता, श्रेया. तर हे मी लेक्चर अपलोड करतो. ह्याच्या आधीच एक लेक्चर झालेले ते सगळे काय करा, वॉच करा जे लोक नव्हते ते. थँक्यू.